नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. तो पत्ता करतो गुल हो, हो तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. मुंबईच्या डबेवाल्याचा मुलगा मुंबईचा नगरसेवक बनला आहे. शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे मागाठणे प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेशभाऊ पांगारे यांनी 14,467 मते मिळून शिवसेना उभाटाचे उमेदवार राजू मुल्ला यांचा 4,000हून अधिक मतांनी पराभव करून जोरदार विजय प्राप्त करत नगरसेवकपदी विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे विजयाचा गुलाल उतरत नाही तोच सामाजिक कार्याची कास जपलेल्या नगरसेवक मंगेशभाऊ पांगारे यांनी त्यांच्या मतदारसंघातील कोकणी पाडा येथील मी मराठी मित्र मंडळाच्या शिर्डीच्या साईबाबा चरणी निघालेल्या श्री साई पदयात्रेत सहभाग घेऊन साईंचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या आशीर्वादानं मिळालेल्या नगरसेवक पदाच्या विजयाचं श्रेय प्रभागातील नागरिकांना दिलं आहे. पत्ता करतो गुल हो, हो तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. पत्ता करतो गुल पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. प्रभाग 4 मधले शिवसेनेचे उमेदवार मंगेश पांगारे विजयी तर झाले. तो विजय झालेला ते साईच्या दर्शनाला साईच्या पालखीला आलेले आहेत. म्हणजे विजय झाल्यानंतर एखादा नेता कुठेतरी फिरायला जातो, पण हा नेता जो आपण बघतोय की लोकांचं सामाजिक कार्य होतं तो देवदर्शनाकडे निघालेला आहे. त्यांच्याशी आपण बोलूया. मंगेशजी काय सांगा, विजयाचं पहिलं श्रेय कोणाला द्याल, काय पहिली प्रतिक्रिया? नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या आशीर्वादाने खरं तर या ठिकाणी आपला नगरसेवक म्हणून विजय झालेला आहे. तो सगळं श्रेय मी या ठिकाणच्या सर्वसामान्य नागरिकांना, सामान्य कार्यकर्त्यांना देतो, कारण गेल्या अनेक वर्षापासून ते प्रचंड मेहनत या प्रभागामध्ये करतात आणि नक्कीच यापुढे त्यांची सेवा करत राहील. 10 वर्षाच्या तपश्चर्येला यश आले. क्षितिजपासून ते राजकीय, काय सांगाल आणि प्रथम कोणत्या कामाला आपण इथे प्राधान्य देणार आहात? नक्कीच गेल्या 10 वर्ष मीच नाही तर संपूर्ण प्रभागात मेहनत करत होता आणि या ठिकाणी मला वाटतं कोकणी पाड्यात पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. तो प्रश्न सोडवण्याचा मी तत्परतेने पर्याय करणार आहे. साई की पालखी, साई की और, काय सांगाल? नक्कीच मुलांना शब्द दिला होता की जिंकून आला की पहिलं साईंचं दर्शन घेईल आणि कुठेतरी तो शब्द पाळायला हवा, कारण ही सर्व मुलं गेल्या अनेक वर्षापासून आपल्यासाठी मेहनत करतात. तर नक्कीच साईच्या दर्शनाने या प्रवासाची पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. जिंकून आल्यानंतर साईंचं दर्शन घेईल म्हणून मंगेश पांगारे साईंच्या पालखीसोबत चालत निघालेले आहे. कॅमेरामॅन इक्बालसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.